नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मी नेहमीच आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सांगत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी, सर्वात महत्त्वाची बातमी येत आहे, ती म्हणजे राज्यात लवकरच 3 लाख पदांची बंपर भरती होणार आहे। यात पोलीस भरती, वन विभाग भरती, वनरक्षक, वनसेवक भरती, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद विभाग, सर्वच विभागात भरती होणार आहे। त्यामुळे ज्या मुलांना असं वाटत होतं की भरती होणार नाही, तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व खात्यात भरती होणार आहे, बंपर भरती होणार आहे। तुम्ही फक्त तुमचे प्रयत्न चालू ठेवा। आता कोणकोणत्या विभागात किती किती जागा रिक्त आहे याविषयी समोर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत। त्यापूर्वी सकाळ पेपरला काय बातमी छापून आली आहे ती आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनने त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयक उपलब्ध झालेल्या संधीची माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मिळत राहील। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, सकाळ पेपरला छापून आलेली ही बातमी पाहून घ्या। राज्यात लवकरच 3 लाख पदांची भरती होणार। राज्यात 3 लाख पदे रिक्त। बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। शासकीय पातळीवर दिरंगाई सुरू असल्याचे दिसून येत आहे। विशेष म्हणजे पदभरतीसाठी वित्त विभागाकडून कोणतेही निर्बंध नसताना राज्यात 3 लाख पदे रिक्त असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। विशेष म्हणजे सर्वाधिक पदे 24,848 पदे ही गृह विभागात रिक्त आहे। विद्यार्थी मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो की पोलीस भरती 12,000च्या वर पोलिसांची भरती यंदा केली जाणार आहे। तर आता विभागनिहाय रिक्त पदे आपण पाहणार आहोत। त्या अगोदर थोडीशी बातमी वाचून घेऊया। राज्यात गेल्या 7 वर्षापासून भरती प्रक्रिया मंदावली आहे। एकूण 3 लाख पद रिक्त पदांपैकी 1,53,000 पद वेळोवेळी जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या। त्यापैकी 85,363 पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे। या 1.5 लाखांमधूनही 65,000च्या वर जागा रिक्तच आहे। यापूर्वी एकूण पदांपैकी किमान 4% जागा सेवानिवृत्ती आणि इतर कारणांनी रिक्त होतात। मात्र त्या तुलनेत भरती होत नसल्याने आता समतोल तयार झाला आहे। या संदर्भात विधान परिषद आमदार निरंजन डावखरे यांनी प्रश्नही उपस्थित केला होता। त्यांच्या प्रश्नाच्या उत्तरात वित्त विभागाकडून पदभरतीसाठी निर्बंध नसल्याचीही बाब समोर आली आहे। असे असताना सर्वच विभागात भरती अभावी पदांचा अनुशेष वाढला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा, आता कोणकोणत्या विभागात किती पदे रिक्त आहेत ते आता आपण जरासं बारकाईनं पाहून घेऊया आणि कोणकोणत्या विभागात कोणकोणते भरती येते ते सुद्धा पाहून घेऊया। आता गृह विभाग 24,848 पदे रिक्त। आता याच्यात बाकीचे कोणते पदे असू शकते, पण याच्यात 12,000 पदे हे पोलीस भरती, पोलीस शिपाई, पोलीस अंमलदाराचीच भरती होणार आहे। जलसंपदा विभागात 15,000, कृषी विभागात जेमतेम 5,500, उच्च व तंत्र शिक्षण 3,762 जागा रिक्त आहेत। महसूल 7,262, तर तलाठ्याच्या सुद्धा जागा निघणार आहे। आता वने 2,864, वन विभाग 722, वैद्यकीय शिक्षण विभागात 6,490 जागा रिक्त आहेत। वित्त विभागात 5,567 जागा रिक्त आहेत। आदिवासी विभागात 3,498, शालेय शिक्षण 3,221, क्रीडा विभाग 256, सार्वजनिक बांधकाम विभाग 8,628, सहकार पणन 2,835, वस्त्रोद्योग 167। तर विद्यार्थी मित्रांनो, एवढे पद रिक्त आहेत महाराष्ट्रात सध्याच्या घडीला। तर भयानक मोठी भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। वित्त विभागाचं काहीही निर्बंध नाही। राज्यात बेरोजगारी वाढल्याने विद्यार्थी नैराश्यात आहेत। अनेकदा सरळ सेवा भरतीचा पेपर फुटतो, त्यामुळे भरती प्रक्रिया पुन्हा रखडते। विविध विभागात भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यास ही समस्या काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल, असं मत आहे सूरज गज्जलवार, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती नागपूर जिल्हा अध्यक्ष।
तर विद्यार्थी मित्रांनो, भरती फार मोठी होणार आहे, तुम्ही तुमच्या तयारीत राहिलेलं बरं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराज.